राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण व कुणबी नोंदीबद्दल सकारात्मक निर्णय घेत मराठा समाजाला न्याय दिला। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सोहळा मुंबईत घाटकोपर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मराठा आघाडीच्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। त्यांना पत्रही दिलेलं आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आपल्याला सत्कार ठेवायचा आहे। तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल जी सरकारने SIT चौकशी लावलेली आहे ती चौकशीला सद्यस्थितीमध्ये स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे। तसंही पत्र आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांना दिलेलं आहे। मराठा आंदोलन दरम्यान ज्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे त्वरित मागं घ्यावं अशी आपली मागणी आहे। तेही पत्र आपण दिलेलं आहे। जे 10% आरक्षण दिले त्या विरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जी उच्च न्यायालयात पिटिशन दाखल केली त्यालासुद्धा सरकारने तिथं आपली बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडावी असे आमचं म्हणणे आहे। त्याबद्दलही आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील त्यांनाही आपण पत्र पाठवलेलं आहे की जे आपण आता आंदोलन पुढं पुकारणार आहात त्याला सद्यस्थिती स्थगिती द्यावी। कारण इयत्ता 10वीच्या परीक्षा चालू आहेत, लग्न सराई चालू आहे आणि सरकारने बऱ्याचशा मागण्या मान्य केलेल्या आहेत। त्याबद्दल पत्रव्यवहार करून आणि कार्यकर्त्यांशी नागरिकांशी सुसंवाद साधून आपली पुढची दिशा ठरवावी असंही आम्ही त्यांना विनंती केली आहे। त्यानंतर ज्येष्ठ नेते आहेत, बहुजनांचे नेते छगन भुजबळ साहेब, तसेच मराठा समाजाचे नेते आहेत नारायणराव राणे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या विरोधात जरांगे पाटील जे काही वक्तव्य करत आहेत त्यालाही थोडा त्यांनी ताळतम्य ठेवून मराठा नेत्यांविषयी संयमतेने बोलावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे। असे 5-6 विषय घेऊन आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। भेट घेतली नाही, आपण त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना आपण व्हॉट्सअपवर आपलं निवेदन दिलेलं आहे आणि भेट घेणार आहे त्यांची। काल पाठवले हां काल हां नाही त्यांच्याकडे व्हॉट्सअपवरती पोचलं आहे नाही, त्यांच्यावरती काय त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही। मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे की ज्यांना कुणबी नोंदी भेटलेल्या आहेत अशा लोकांना OBCमधून आरक्षण द्यावं ही त्यांची पहिली मागणी होती। त्याच्यानंतर त्यांनी आता अशी मागणी केली आहे की सरसकट मराठ्यांना कुणबीमधून OBCमधून आरक्षण द्यावं। सरकार काय ते देत नाही, पण आमचं असं मत आहे की जर आता सरकारने 10% आरक्षण दिले आणि ज्यांच्या कुणबी नोंदी भेटल्यात त्यांना OBCमधून आरक्षण देतात, त्याच्यामुळं सरसकट मराठ्यांना OBCमधून आरक्षण आमचं तरी मत आहे की नाही पाहिजे। हो, मग तसं आमचं तेच मत आहे ना, आमचंही तेच मत आहे की सरसकट मराठ्यांना OBCमधून आरक्षण नको आहे। जे सरकारने 2 प्रमाणात दिले आहेत त्या आरक्षणाचं आम्ही समर्थन करतोय आणि मनोज जरांगे पाटलांचा जो विषय आहे अर्जंट की सगळे सोयरे याच्यावरती तात्काळ सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा नाहीतर आम्ही आंदोलन करू, तर त्याच्यावरती आमचं असं मत आहे की केंद्रीय मंत्री आठवले साहेबांसोबत आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत एक शिष्टमंडळ घेऊन की सगळे सोयऱ्यांबद्दलही सरकारने विचार करावा। नाही, आता त्या पत्रकारांनी जो विचारलेला प्रश्न आहे की भावस्कर महाराज जे आहेत तर त्यांनी त्यांचे वैयक्तिक मत मांडलेलं आहे। मी काय मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात नाही, तेही समाजाची चांगली बाजू मांडतात। माझं असं वैयक्तिक मत आहे सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांनी समन्वय ठेवून पुढील आपली भूमिका ठेवली पाहिजे। यांनी काय होतं तेढ निर्माण होईल असं काही कोणी वक्तव्य करू नये असं माझं तरी वैयक्तिक मत आहे। अजय महाराज भावस्कर त्यांनाही मत माझं आहे, त्यांच्याशी माझा काय अजून संपर्क झाला नाही, पण मनोज जरांगे पाटील त्यांना मी पत्र तसं लिहिलेलं आहे की कुठल्याही नेत्यांबद्दल मग मराठा समाजाचा असो किंवा कोणते असो तुम्ही अपमानास्पद
कुणाविषयी बोलू नये आणि कोणतंही तुम्हाला जर पत्रव्यवहार करायचं असेल तर पहिलं पत्रव्यवहार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही माध्यमांशी बोला. मनोज जरांगे पाटलांची सध्या भूमिका अशी आहे की पहिले ते माध्यमांशी बोलतात आणि त्याच्यानंतर ते पत्रव्यवहार करतात. तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे. प्रत्येकजण भेटणार आहेत ना. आमचे मराठा महासंघाचे जे अध्यक्ष आहेत बन्सीदादा डोके यांच्याशी माझा संपर्क झाला. ते नोव्हेंबरमध्ये राहतात. तर त्यांनी सांगितले की मनोज जरांगे पाटील यांच्या तुमची आम्ही भेट घडू आणि आपण त्यांनाही ते निवेदन देणार आहे. म्हणजे आत्ताचं जे सरकार आहे ते सरकार मराठा समाजाच्या बाजूने सकारात्मक आहे. कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये मराठा समाजावरती सुद्धा अनेक अन्याय झाला आहे. उदाहरण आहे आमचे तालुका अध्यक्ष आहेत चंदू पाटील. तर यांचं स्वतःचं इथं घर होतं. ते घर तोडलं. त्याच्यावरती अजून काहीच करत नाही. आणि हे आमच्या ताई आहेत यांच्यावरती पण तिथं अन्याय झालेला आहे. मागच्या सरकारने काहीच केलं नाही आहे. परंतु आता या सरकारने मराठा समाजाबद्दल चांगली सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे. 10% त्यांनी आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर सारखी संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाला चांगली मदत मिळाली आहे. त्याच्यानंतर अनेक घटकांचे विषय आहेत ते सरकारने मार्गी लावलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जी SIT चौकशी लावलेली आहे ती चौकशी सरकारने त्याला स्थगिती द्यावी अशी आमच्या ह्यावेळेस आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविषयी ज्या नकारात्मक भूमिका आहेत त्या थांबून थोडं पॉझिटिव्ह विचार करावा आणि जे आंदोलन आता करणार आहेत ते शांततेने करावं आणि त्या आंदोलनाला स्थगिती द्यावी हाही आमचा विषय त्याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे. या संदर्भात आपण भेट घेणार आहात की त्या कागदपत्र व्यवहार झाले? नाही, पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमचे एक शिष्टमंडळ आमचे मराठा महासंघाचे जे मेन आहेत आमचे बन्सीदादा डोके त्यांच्यासोबत जाऊन आम्ही तिथं भेट त्यांची घेणार आहे. आठवले साहेबांच्या माध्यमातून CM भेट घेणार आहात? हां, जे आता निमंत्रणासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यासाठी एक शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री माननीय आठवले साहेब यांच्यासोबत उद्या जाऊन आम्ही भेटणार आहे आणि त्या पद्धतीने पुढची दिशा आम्ही ठरवणार आहे. पण जर मनोज जरांगे पाटील जर आत्ता सरकारच्या पूर्णतर विरोधात जाऊन मराठा समाजाला जर वेठी धरत असेल तर त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे विरोध असेल. मनोज जरांगे पाटील आणि बहुतांश मराठा समाजातील तरुणांची मागणी आहे की त्यांना OBC मधून आरक्षण देण्यात यावं. या मागणीकडे तुम्ही कसं बघता? नाही, मराठा समाजाला सरसकट मराठ्यांना OBC मधून आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका नाही आहे. त्याला आमचा विरोध आहे. कुणबी प्रमाणपत्र ज्याला भेटलेले आहे ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्या लोकांना मात्र OBC मधून भेटलं पाहिजे. आणि जे 10% आरक्षण झालं आहे ते 10% आरक्षण कोर्टामध्ये टिकेल आणि ते कायमस्वरूपी राहील यासाठी सरकारने खंबीरपणे कोर्टामध्ये आपली बाजू मांडली पाहिजे असं आमचं मत आहे. नाही, याच्याबद्दल माझं स्पष्ट मत आहे की आपण सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आपण प्रत्येकजण समाजाच्या हितासाठी काम करत असतो. मनोज जरांगे पाटीलसुद्धा समाजासाठी काम करतात. तर भावस्कर महाराजांबद्दल मला एवढं माहीत नाही, पण भावस्कर महाराजांनी सुद्धा बोलताना ताळतंत्र घेतलं पाहिजे. मनोज जरांगेंचा काय प्रत्येक वैयक्तिक काय विषय असेल त्या विषयामध्ये प्रत्येक माणसाचा काहीतरी वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्येक विषय असतो. त्याच्यामध्ये न जाता समाजाविषयी जर काही मनोज जरांगे पाटील यांच्या जर चुकीच्या भूमिका असतील तर त्या माध्यमांसमोर मांडून त्याला विरोध केला पाहिजे. मी सुद्धा त्या मताची सहमत आहे. सन्मानाचा कार्यक्रम कुठे घेणार आहात आणि त्याचं स्वरूप? आम्ही 2 ठिकाण सजेस्ट केलं आहे. आमचे कुलाबेचे जे अध्यक्ष आहेत इथले चंदू पाटील त्यांच्या माध्यमातून आम्ही इथं YCM सेंटरमध्ये घेण्याचा प्रयत्न आहे. आणि दुसरा जो मेन आम्ही जे गेला आहे घाटकोपरला शहीद स्मारक रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर ईस्ट इथे सुद्धा आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार. दोन्ही ठिकाणी जे आता वरून आम्हाला आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही घेणार आहे. पण मुंबईमध्येच घेणार आहे. कोण असणार कार्यक्रम? कार्यक्रमाला आमचे मेन बॉस रामदासजी आठवले साहेब, नंतर मामा असणार आहेत आणि बाकी आमचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री त्यांचाच करणार आहे ना आपण सत्कार. त्यांचा सत्कार करणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघांचा सत्कार करणार आहे. आणि त्यांच्या हस्ते ज्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलनावेळेस काम चांगलं केले त्यांचाही तिथं सन्मान आम्ही पुरस्कार देऊन करणार आहे.